तर मित्रांनो, पुण्याचा एक हडपसर ते मगरपट्टा इलाक्यामधला एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात एक ड्रायव्हर एका ड्रायव्हरला शिव्या देत होता. तर हे चुकीचं आहे. प्रत्येक ड्रायव्हरांनी आपलं संयम पाळायला पाहिजे. मी पण ड्रायव्हरच आहे. अशा चुका होतच राहतात, कारण की माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि ड्रायव्हर लाईन मध्ये चुका होतच असतात. कुठं रिक्षावाला दाबतो, कधी बाईकवाला दाबतो, कधी मोठे गाडीवाले दाबतात. हे तर होणार, कारण की आपल्याला रोडवर रोज चालायचं आहे. तर ज्या पद्धतीने तुम्ही समोरच्याला स्ट्रिक केलात, शिवीगाळ केलात, त्याला धमकावला, हे प्रत्येक ड्रायव्हराची चूक आहे. अशा ड्रायव्हरांनी अशा धमक्या दिल्याच नाही पाहिजे, कुणालाही नाही द्यायला पाहिजे. आपण रोज उठून रस्त्यात जातो, आज मान्य केलं की त्याची चूक आहे, त्याची चूक आहे, ठीक आहे. उद्या तुमची चूक होणार नाही का? ड्रायव्हर आहे, ड्रायव्हरची चूक नेहमी होतच असते. कितीही भारी ड्रायव्हर असू द्या, चूक हा होतच असते. तरी सगळ्यांनी संयम पाळा. पोलिसांनी तुम्हाला चांगला आज धडा शिकवला. तुम्ही ज्या पद्धतीने धमकावत होतात, आज त्याच पोलिसांनी तुम्हाला त्याच जागेवर गुडघ्यावर आणलं. तर हे तुम्ही प्रेमानं बोलला असता तर हे गोष्ट झाली असती का? नाही ना. मग आपण ड्रायव्हरला भाऊ, प्रत्येक ड्रायव्हरामध्ये चुका होतच असतात. असं नाही की चुका होत नाहीत, प्रत्येकाच्या चुका होतच असतात. ड्रायव्हर हे लाईन, विशेष करून तुम्ही तर स्कूल बसचे ड्रायव्हर आहात आणि तुमच्या तोंडातून अशी भाषा चुकीची आहे. त्याला एखादा रानटी आहे, लाईनवर चालतंय, त्यांनी असं बोललं तरी एखाद्या वेळेस आपण समजू घेऊ शकतो. लेकिन तुमची चूक ह्याच्यामुळे आहे की तुम्ही एका स्कूल बसवर ड्रायव्हर आहात आणि त्या स्कूल बसमध्ये रोज कित्येक लेकरं शाळेत येतात जातात. कित्येक पालकांचा विश्वास तुमच्यावर आहे. तुमच्या विश्वासावर ते लेकरं शाळेत जातात, शाळेतून घरी येतात. तर हे भाषा तुम्हाला शोभत नाही. तरी प्रत्येक ड्रायव्हरांनी आपापलं संयम पाळा आणि जास्तीत जास्त असे गोष्टी होत असतील तर प्रेमानं सॉल्व्ह करायचं हे करत जावं. एखाद्याचं नुकसान करून, एखाद्याला मारून काही भेटत नाही. ड्रायव्हर लाईन आहे, आज मारून करून, आज मारलं तर उद्या तुमच्याकडून जर ही चूक झाली तर तुम्हालाही दुसरं असंच ट्रीट करणार. कुठेतरी आपण प्रेमानं वागलो तर समोरचाही आपल्यावर प्रेमानं वागतो. तर आपण जास्तीत जास्त असा संयम पाळूत की बाबा, चूक जरी झाली तरी प्रेमानं जेवढं हँडल होता होईल. नाहीच होत असेल तर आपल्याला पोलीस चौकी आहे, पोलीस चौकीत आपण जाऊ. तर चला, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर पण करा, लाईक करा आणि एक चांगलासा कमेंट पण करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.